पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे. ज्यांच्यात पाणी नाही ना त्यांच्याकडून अपेक्षा नका धरू. आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला. ते निलेश लंकेचं वाक्य आहे. निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची सवय नाही आपली. एकदा तुम्ही मला संधी द्यावं. नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जायंट किलर अशी बातमी येणार आहे. आज यांनी काय केलं? 4 लोकांना आताचे धरायचं म्हणलं काय लावा कोविड सेंटरची चौकशी. अरे काय ते प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटर चाललं आणि त्याची काय चौकशी लावता? 4 लोकांना बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडं चुकीच्या पद्धतीने त्रास द्या, तिकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या. अरे विकासावर बोला. तुम्ही आज सांगता ना 50-60 वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं. मग तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही 50 वर्षामध्ये हा बदल घडवला, आम्ही 5 वर्षात हा बदल घडवला. हे तुम्ही सांगायला पाहिजे. मी एक दिवस खाजगीत पवार साहेबांची चर्चा करीत असताना सांगितलं, साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता, एवढं ट्रॅव्हलिंग करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा. साहेबांनी मला सांगितलं, साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात आहे. मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे. मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो, एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणले तुमच्या लक्ष ठेव. मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का, काय पीक आहे, काय परिस्थिती तुमची, हा विचार करतो मी. आणि ज्यावेळेस रस्त्याने जाताना पाहतो पिकाची परिस्थिती काय, त्या ठिकाणची परिस्थिती काय, हे सगळं पाहतो. काय आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतात. यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित. 100 वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर असल्यानंतर या शक्तीला म्हणजे 50-100 वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे. त्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाणं अपेक्षित होतं. विकासाचा कुठला मुद्दा नाही. आरोप काय केला जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही. अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? रिझल्ट देनेवाला चाहिए ना, काम करणारा पाहिजे. तुम्हाला पण शब्द देतो, आपण शेतकऱ्याचा पुत्र आहे. एकदा तुम्ही मला संधी द्यावं. नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना, ते नाव बदलून ठेवीन. आपण पण हटके. आणि निलेश लंकेचं वाक्य आहे. निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची सवय नाही आपली. आमच्या प्राजक्त दादांनी काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसरेच बुरटे. अरे हे प्राजक्त दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खातं ते MSCBचं ऊर्जा खातं. मीच म्हणलं दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं, दुसरं घ्यायचं ना. दादा म्हणले नाही अवघड खातं आहे ना ते बघ कसं सोयीचं करतो. आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते प्राजक्त दादांनी दिले असते. सगळ्यात जास्त सबस्टेशन राज्यात कुणी दिले असते ना आतापर्यंत इतिहासात ते प्राजक्त दादांनी दिले असते. बरोबर ना कानडे साहेब? मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना, लय फायदा घेतला मी. हे आता पाहिजे होतं रे, घराघरातच डीपी लावून टाकली असते. काळजी नका करू, पुढलं सरकार महाविकास आघाडीचंच आहे. पुढं काम करणारं माणसं पाहिजे ना. मी जसं सांगतो ना छाती टोकून, प्राजक्त दादा जसं सांगतात हे केलं ते केलं, त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. तुमचा कुठलाही मुद्दा नाही. तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पणी करण्यावर निवडणूकला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, एकदा विश्वास ठेवा रे, एकदा विश्वास ठेवा. हात वर करून सांगा मला. याला तुम्हाला अभिमान वाटणं असं काम करून दाखवी ना. तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना, राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हे बाळासाहेबांचा आवाज आहे. हे माणूस लय हटके. त्या दिवशी रात्री 11 वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित. एवढं माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा. अभिमान वाटन तसं काम करून दाखवी. ज्यावेळी तुम्ही राज्यात फिरताना, देशात फिरताना नगर दक्षिण आणि अहिल्यानगर दक्षिण सांगितलं, लोक म्हणतात तुमचा खासदार 1 नंबर काम करतो. काम करणारा माणूस आहे, हटके माणूस आहे. लोक बघितलं ना, आमदार पद मिळालं, लोकांची संपत्ती वाढती. माहिती बघितली का? त्याला आमदार होऊन 35 लाख रुपये कर्ज बाजारी झाले. मी म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती. हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही, मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे.
माणसावर प्रेम करणार हे सत्ताबित्ताच्या मागे पळत नाही, पैशाच्या मागे कोण पळतो? काय लागत खायला अर्धी भाकरी एका टायमाला, संध्याकाळी अर्धी भाकरी तिथं कोणी देतं चालता चालता? अरे लोकांसाठी करायचं. ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी, ही साधू संतांची भूमी आहे. ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. अरे आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे. समाजाचं कमीत कमी 50 वर्ष लोकांना नाव घेतले पाहिजे. नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला. एवढं समाजासाठी काम करण्यात ध्येयवेडे माणसं आहेत आम्ही, ध्येयवेडे. एवढं तुम्ही 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे? ते दिल्लीत बसलेले आहेत ना, यांनी लय नाव ठेवले भारी. दिल्लीवाल्यांचं काहीतरी ठेवलं ना, दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना, दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानठाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले तर उडूनच गेले पाहिजे. बरोबर आहे ना? आता कसा जोश आहे सगळ्यांच्या सभेत, सगळ्यात जोश आहे ना, पण हा दिवस 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना. आणि शिट्ट्या मारण्याला घोषणा दिल्या, असं जुळणार नाही, असं खोटे प्रेम नाही करायचं. 13 तारखेला 5 वाजेपर्यंत फोन जर केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी. आणि जे सांगत ना यंत्रणेला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल डब्या डुब्यावाली, आमच्या कडू साहेबांच्या भाषेत. पण आमच्या सारखे जीवा भावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे. आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा भारताचा इतिहास आहे. ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना, इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं, भारत स्वतंत्र झाला. हे तर लय सोपं आहे. हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली, जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही. म्हणजे दुनिया बदल गई है, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. कशाला? पाण्याचं काळजी नका करू. पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे. ज्यांच्यात पाणी नाही ना त्यांच्याकडून अपेक्षा नका धरू. आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला. अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना, तुम्ही काळजी नका करू. याला नाही ते ताईत असतात ना, ते तुम्ही काळजी नका करू. मी आमदार झालो पारनेर मतदारसंघात, एक दिवस पाण्याची अडचण येऊन दिली. तसा दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचण यावर राव नाही, सरळ करून टाकलं ना सगळं. आपलं नातं शेतकऱ्यांशी, शेतकरी खुश तर आपण खुश. हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी, आपण जेलमध्ये जाऊ शकतो. तुम्ही काही काळजी करू नका. आपण लय खंबीर आहे, पक्का आहे. आमच्या तर आता साम्य प्राजक्त दादा जरा हुशार आहे. प्राजक्त दादा हुशार, मी जरा थोडा अशी जोडी जुळते ना, दोन्ही हुशार असलं खटके उडतात. आहे का नाही साहेब? दोन्ही हुशार असलं खटके उडतात. जरा दादा हुशार, दादा मला मार्गदर्शन करायला आणि मी लढायला आहे ना खंबीर. बरोबर आहे का नाही? हा, हे तर शोले की दोस्ती आहे. जय विरोध असल्यानंतर काय काळजी करू नका. आणि दुधाच्या भावाचं ना 13 तारखेला मतदान आहे. किती? 13 तारखेला माझ्या हात गुतलेले दगडाखाली. आता वाट पाहून मी कुठं काय चूक करतो, मला तर 13 तारखेपर्यंत जेलमध्ये टाकून देते. लय गैरवापर चालू आहे सत्याचा, बरं का? तुम्ही सुद्धा जपून राहा. खोटे नाटे हे थांबरे, सगळ्यांना हिसाब मी करतो, थांब, नको काळजी करू. हे गुंडगिरी हे सगळं उकळून पेलोय भाऊ, म्हणून तर आमदार झाले. ग्रामपंचायत सदस्य तर आमदार, सगळं का फुकट आहे का? ग्रामपंचायत सदस्य 10ला 2010 ते 11ला सरपंच, 12ला पंचायत समिती सदस्य, 14ला उपसभापती, 17ला जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन, 19ला डायरेक्ट आमदार आणि 24ला डायरेक्ट खासदार. हे सगळं उकळून पेलो म्हणूनच आहे ना. नाद करायचा पण आमचा नाही करायचा. आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असेल, माझं पण सगळ्यांना विनंती आहे, टीका टिप्पणी करा. लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका. आमच्याकडे पण सगळं आहे. हा, एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंय. निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवा. आमचं काय तुम्हाला विरोध आहे का? लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर घसरायचा प्रयत्न करताना काचच्या घरात राहताय तुम्ही, हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बरोबर आहे ना कानडे साहेब? हा हा, 4 टन प्लॅनने कोण कुठं हे आपल्याला नाही. आपण संयमी. मी पवार साहेबांचा मावळा आहे. पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललं कांदार त्यांना हे नीट राहा. हा, गाडीतच घालून घेऊन जाते. त्याच्यामुळे आपण पण जरा आक्रमकपणा कमी करतोय. आपला हेडमास्तरच आपलं जरा संयमी येतं, आपणच संयमान राहायचं. पण हेडमास्तर कसं आहे, एक गुगली टाकली तर डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते. हा, कुणी म्हणत होतं का काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, का गाडी सर, पण डायरेक्ट पवार साहेब. पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर. साहेबांनी आज ती गुगली आता पडणार आहे ना, साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे का नाही. आणि 4 तारखेला असा निकाल लागणार आहे ना आपला, अशी बातमी येणार आहे टीव्हीला. काय? नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके, जायंट किलर, अशी बातमी येणार आहे. सगळ्यांना धन्यवाद.